हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कोकण नगरी. कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला काकड दाखवणार आहे आणि नुकतेच आता कोकणामध्ये काकडा लागायला सुरुवात झालेली सुद्धा आहे. आणि काकडीमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत. तर आज तुम्हाला जे नारगं जे काकडीचं एक प्रकार आहे तो दाखवणार आहे तुम्हाला, आणि त्याच्याविषयी माहिती पण सांगणार आहे. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला. आणि आता गौरी गणपती येणार असतो. गौरी गणपती तुम्हाला माहिती आहे की काकडी किती फेमस आहे आणि लोक आवडीने काकड्या वगैरे खातात. आणि मेन म्हणजे कोकणामध्ये तर तुम्हाला इझिली आता अवेलेबल आहे. प्रत्येकाच्या घराच्या इथे तुम्हाला बघायला मिळतील मांडव वगैरे घातलेले असतात, घरासमोर सोडलेले असतात बेबी. तर हे पण तसंच आहे. तुम्ही तर कालचा व्लॉग जर बघितला असेल तर पडवळ बघितला असेल की किती प्रमाणात लागले आहेत पडवळ. सो तर पडवळ पण खूप सारे लागलेले आहेत. तर आज तुम्हाला मी काकडा पण दाखवणार आहे. तर जरा काकडा दाखवते. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला. तर ह्या बघा, ह्या सगळ्या वेली आहेत काकडीच्या. आता काकडी म्हणजे ह्याच्यामध्ये मिक्स आहे, एक नारगी काकडी पण आहे आणि ज्या आपल्या नॉर्मल ज्या लांबलचक काकड्या असतात त्यासुद्धा आहेत. तर आज मी तुम्हाला तेच दाखवणार आहे. आणि आता ना भयानक फुलंसुद्धा आलेली आहेत. पहिली फुलं तुम्हाला माहीत आहेत की पहिली फुलं नॉर्मल वगैरे फुलं येतात, म्हणजे एक साधी फुलं येतात ती, म्हणजे ही बघा अशी. तर ही बघा अशी फुलं सगळीकडे यायला स्टार्ट झालेली आहेत. आणि मेन म्हणजे काकडीची जी काही पानं आहेत ना त्यांचा पण उपयोग केला जातो. आता गौरी गणपतीमध्ये सण आहेत, सणांमध्ये जे काही नवीन वौसे वगैरे असतात तर वौशामध्ये ही पानं वगैरे वापरली जातात. हे बघा मस्तपैकी पानं आहेत. तर ही पानं वापरली जातात. सो यांचं पण महत्त्व आहे. म्हणजे प्रत्येक झाडाचं, फुलाचं, वेलीचं, त्याला येणारी फुलं, सो सगळ्यांचं ह्याच्या म्हणजे गणपतीच्या ह्याच्यामध्ये वापर केला जातो सणांमध्ये. आता मेन म्हणजे काय माहिती आहे का, ह्या फुलांचा पण वापर केला जातो. तर ही जी फुलं आहेत ना ती पण आपल्या गणपतीमध्ये वगैरे वापरली जातात. जे वौसे वगैरे असतात, तुम्हाला माहितीच असेल वौसा काय प्रकार असतो कोकणातला. तर त्याच्यामध्ये सुद्धा वापर केला जातो. आणि आता ना सगळीकडे तुम्हाला बघायला मिळतील फुलं वगैरे आलेली आहेत छोटी छोटी. जी ही फुलं येऊन गेल्यानंतर पुढची जी फुलं येतात, म्हणजे जी फळ घेऊन फुलं येतात ती सुद्धा आली आहेत. ती पण दाखवते तुम्हाला. आणि हा जो एरिया बघितलात ना तर हा एकदम सुकवटा भाग आहे. म्हणजे हे बघा तुम्ही बघू शकता एकदम सुकवटा भाग आहे. तर ह्याच्यावरती पूर्ण सोडलेलं आहे आणि कातळ भाग आहे. सो कातळावरती बघा किती कशा वरपर्यंत गेलेल्या आहेत सगळ्या वेली वगैरे. तर कातळ भागाला कसं माहिती आहे, पाणी काल पण मी तुम्हाला बोलले आहे व्हिडिओमध्ये की कातळ भागाला जो पाणी खेचून घेतो कातळ, पण कसं असतं पाणी सगळं खाली निचरचं, म्हणजे खाली जातं. जसं जर जमिनीमध्ये कसं जिरतं तसं ते पाणी आहे ना खाली जातं. त्याच्यामुळे तुम्ही इझिली कातळावरती वगैरे लावू शकता अशा प्रकारची झाडं वगैरे. आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी कुठपर्यंत गेलेत बघा वेली. बघा. सो सगळीकडे मस्तपैकी छान अशा वेली गेल्या. त्याच्यामुळे ना ह्याला प्रॉपर जागा लागतो. आणि तुम्हाला माहीत की कोकणामध्ये जागा मोठ्या प्रमाणात असतो प्रत्येकाच्या घरासमोर वगैरे. तर हा पूर्ण ही मळकांडी म्हणतात आमच्याकडे, जे छोटे छोटे चोंडे असतात ना शेतं वगैरे. तर हा पण एक छोटासा असा चोंडा आहे. त्या चोंड्यामध्ये वगैरे हे सगळीकडे हे लावलेले आहे. सो ह्याच्यामध्ये काकड्या वगैरे आहेत, चिबूड आहेत वगैरे सगळं लावलेलं आहे. तर हे आमच्या शेजारच्यांचं आहे. सो म्हटलं चला तुम्हाला एक दाखवूया नारगीचा प्रकार काकडीच्या. तर ही बघा, ही आहे बघा, ह्याला नारगं बोलतात. आणि मस्तपैकी बघा इथेच वेलीचं सगळं हे आहे, म्हणजे खोड आहे थोडक्यात इथेच. आणि हे बघा अशा प्रकारे ते नारगं होतं. म्हणजे थोडक्यात चिबडासारखंच प्रकार आहे. जसं चिबडाचा जसा आकार असतो ना त्या पद्धतीने नारगी पण तयार होतात. आणि ही ना काकडीचाच एक प्रकार आहे. तर अशा पद्धतीने ह्या नारग आहे बघा, केवढं मोठं आहे मस्तपैकी. सो ही आता ना खूप जंगल आहे. सो ह्या जंगलामध्ये सगळीकडे लागलेली आहेत. आणि तुम्हाला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ना ह्याच्याला फुलं पण आहेत, जी नारगीची फुलं, म्हणजे फुलं म्हणजे काय, जी फळ घेऊन येणारी जी फुलं आहेत ना ती पण तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीने सगळीकडे बघा किती मस्त वेली झालेल्या आहेत. आणि मेन म्हणजे ना माकडांपासून खूप सावध आहे ना, म्हणजे ह्यांची काय करायला लागते, यांच्या म्हणजे माकडं वगैरे येऊन सगळी खाऊन जातात. त्याच्यामुळे ना खूप पारख ठेवावी लागते यांच्यावरती. त्यामुळे कसं घरामध्ये आता सगळे असतात त्याच्यामुळे जे हे नीट राहतात. नाही तर जर तुम्ही कुठे गेलात ना तर सगळं खाऊन टाकतात माकड, काकड्या वगैरे सगळं शोधून वगैरे सगळं खाऊन टाकतात. ह्या बघा अशा वेली पण ठेवत नाही. त्याच्यामुळे ना कोकणामध्ये माकड मोठ्या प्रमाणात आहेत. त्याच्यामुळे थोडी काळजी पण घ्यावी लागते. आणि असं मग हे मस्तपैकी हिरवंगार रान झालेलं आहेत. आणि पानं पण बघा किती जोरावरती आहेत ह्या सगळ्या काकड्या, कारण की चांगला जोर आहे त्यांना. आणि जसं जोर असतो ना त्या पद्धतीने फळ पण येतात. तर तुम्ही बघितलं की केवढ्या पद्धतीचं ते एक काकडी आली आहे, म्हणजे त्याला नारगं बोलतात. एवढ्या पद्धतीचं एक मोठं असं नारगं आलेलं. आता ह्याच्यामध्ये सगळीकडे असतील पण आता सगळे जंगल झालेलं आहे. सो मला एक दिसलं म्हणून मी तुम्हाला ते दाखवलं. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. आता नारगी काकड्यामध्ये पण आहे ना, आता हीच त्यातल्या त्यात मोठी साईज, ह्याच्यापेक्षा पण छोटे छोटे पण येतात, म्हणजे
एवढे एवढे पण नारगे येतात. सो त्याचे वडे वगैरे तुम्हाला माहीत आहे की काकडीचे वडे वगैरे केले जातात आणि छान लागतात वडे. आणि त्याचं वड्यांचं पण महत्त्व आहे. सो औषधांमध्ये ते वडे वगैरे ठेवले जातात आपल्याकडे कोकणामध्ये. सो काकडीचे वडे बनवले जातात. सो पातोळे पण त्याचे पण बनवले जातात काकडीपासून. सो अशा पद्धतीने आपण आता काकडी हिला काकडी पण म्हणू शकता तुम्ही, फक्त ही काकडीची एक दुसरी जात आहे. त्यालाच बोलतात नारगं म्हणून. सो नारगं एकदम चिवडाच्या आकारासारखं असतं, जसं चिबूड आकाराचं असतं ना त्या पद्धतीने. तर अशा पद्धतीने म्हटलं चला तुम्हाला दाखवावं जरा वेगळं काहीतरी. आणि आता कोकणामध्ये सगळ्या भाज्या, फळभाज्या असतील किंवा सगळे भेंडे असतील, सगळं आता विकायला आहे आणि प्रत्येकाच्या घरासमोर आहे. त्याच्यामुळे आता लोकं जास्ती बाजारातून काही आणत नाहीत. घरच्या घरी जे काही तयार केल्यात भाज्या ते पण आहे. आणि मेन म्हणजे काय माहीत आहे, हा एक व्यवसायाच्या दृष्टिकोनाने सगळं केलं जातं कोकणामध्ये. भाज्या वगैरे केल्या जातात म्हणजे त्यातून आपल्याला फायदा व्हावा, त्यातून आपल्याला 4 पैसे यावे यासाठीच. आता जर तुम्ही आता कोकणात याल, आता गणपती वगैरे जवळ आलेत, तर तुम्ही बघाल ना प्रत्येकजण म्हणजे रस्त्याच्या कडेला वगैरे ज्या काही बायका असतील किंवा कोणी असेल टोपला वगैरे घेऊन बसलेल्या असतात भाज्यांच्या, किंवा जुड्या वगैरे तुम्हाला बघायला मिळतील भाज्यांच्या वगैरे. तर त्या सगळ्यांना ऑर्गॅनिक आणि त्यांच्या घरी तयार केलेल्या असतात. म्हणजे थोडक्यात काय, तर त्यात पण हा व्यवसाय आहे. तर काकड्या विकायला असतात, भेंडे विकायला असतात, जे काही गावठी भेंडे असतात. सो गावठी आणि बाजारी भेंड्यांमध्ये खूप सारा फरक आहे आणि गावठी भेंडे खूप छान लागतात. सो गावठी भेंडे वगैरे सगळं तुम्हाला विकायला भेटेल, बघायला मिळेल बाहेर. तेच असतं आणि ते म्हणजे काय माहिती आहे का, आपल्या घरामध्ये बनवलं असतं, त्याच्यामुळे एकदम ऑर्गॅनिक सगळं नैसर्गिक खतांवरती बनवलेलं असतं. तर आता तुम्हाला सगळीकडे हे बघायला मिळेल. सगळी म्हणजे आमच्याकडे शनिवार बाजार बसतो, तर शनिवार बाजारामध्ये काकड्या वगैरे सगळं घेऊन बसलेले असतात. तर अशा पद्धतीने हे जे काकड्या, पडवळ वगैरे सगळ्या आहेत ना भाज्या, हा एक छोटासा व्यवसाय म्हणून पण लोकं करतात. त्यातून 4 पैसे भेटावे यासाठी. आणि आता सीझन आहे त्याच्यामुळे मागणी खूप असते. तर असं सगळं केलं जातं. तर ते फूल मी शोधते. मगाशी आल्यावर दिसलं होतं मला. मग त्याच्यामध्ये कुठे भेटतं का? तर हे बघा इथे दिसलं. ह्याला पण हात नाही लावणारच नाही. आता याची साईज म्हणजे असं हात लावल्यावरती चांगलं नसतं असं म्हणतात, कारण की मग वाढ वगैरे होत नाही. तर हे बघा अशा पद्धतीने नारळ येतं. आता काकडी जेव्हा फुलातून बाहेर येते ना, ती लांब लचक असते, म्हणजे साईजला एकदम बारीक असते. पण ही जी नारळी असतात ना, ही कार्टा जसं असतो ना त्या पद्धतीने येतात. तर हे बघा इथे मस्तपैकी आलेलं आहे बघा. तर थोडं ब्लर दिसेल तुम्हाला, थोडं क्लायमेट नाही बरोबर. तर अशा पद्धतीने बघा नारळी आता येतील सगळीकडे. तर याला नारळं बोलतात आणि ह्याचे पण वडे बनवतात, असं काही नाही आहे, काकडीचाच प्रकार आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे. तर आता ह्याच्यामध्ये ना सगळीकडे आता फुलं यायला स्टार्ट झालेली आहेत. आणि ज्या काही आपण पण 2 ठिकाणी काकड्या लावल्यात ना, त्यांना आता साधी फुलं यायला स्टार्ट झाली आहेत. म्हणजे बघा ही अशी फुलं असतात ना, ती यायला स्टार्ट झालेली आहेत. सो आपल्या काकडीवरती पण येतील आणि लवकरच व्हिडिओ येईल, मी तो पण तुम्हाला दाखवेन की आपल्यावरची काकड्या कशा झालेल्या आहेत त्या. सो आपल्या नारळी नाही आहेत, आपल्या नॉर्मल ज्या लांबलचक काकड्या असतात ना त्या. आता कसं असतं माहिती आहे का, ह्यातल्याच ना ज्या पहिल्या पडतात ना, म्हणजे एक सांगते तुम्हाला कोकणामधली एक छान असतं एक, जी लोकं दरवर्षी करतात. तुम्ही कुठलंही कोकणामध्ये भेंडा असेल, काकडी असेल, दोडकं असेल किंवा दुधी असेल, पडवळ असेल, ह्यातलं जे पहिलं जे फळ पडतं ना, ते तसंच ठेवलं जातं. का? तर ते बियासाठी ठेवलं जातं. म्हणजे ते फळ असं ना ते काढत नाही. जे पहिलं फळ पडतं झाडावरती ते तसंच जून होईपर्यंत ठेवतात आणि त्यातून ज्या काही बिया येतात ना, त्या वापरल्या जातात पुढच्या वर्षीसाठी. तर हे बियाण्यासाठी आधीच ठेवलेलं जातं, म्हणजे झाडावरती ठेवतात. सो पहिलं जे काही येतं ना फळ ते काढलं नाही जात, ते बियासाठी ठेवलं जातं. सो अशा पद्धतीने मी ओव्हरऑल तुम्हाला माहिती सांगितली आणि नारळ पण दाखवला आहे. सो चला आता इथे थांबूया. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर हा बघा मस्तपैकी पूर्ण हा काकडीचा एरिया आहे. म्हणजे थोडक्यात नारळ जे म्हणतात ना ते आहे. तर बघा सगळीकडे जागा मस्त आहे याला त्याच्यामुळे. सो हे मस्त हे सगळीकडे आता वेली जातील, कारण की अजून पुढे पुढे फुटतात बघा वेली. सो चला आता थांबूया. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.